है फलाफल, ये है लेबनीज एक्चुअली। ये है आपका फलाफल, ये फलाफल बोल है, और ये हमस है, ये चिप्स है, ये सैलेड है, और इसको बोलते हैं पिज़्ज़ा ब्रेड। जी। और इसको मतलब इसको पिज़्ज़ा को ओपन करके आप इसमें हमस, थोड़ा सैलेड, थोड़ा चिप्स और थोड़ा एक बोल फलाफल डाल के, एक दो बोल फलाफल डाल के इसको सैंडविच की तरह खा सकते हैं। अदरवाइज आपको वैसे अच्छा नहीं लग रहा है तो आप अपने स्टाईल में खा सकते हैं। याला म्हणतात लॅबनीज फूड। आता ऑब्व्हियसली त्याला गिराईक वगैरे बघायचेत म्हणून तो बिचारा पटकन येऊन पटपट बोलून गेला। तर आता मी तुम्हाला सांगतोय हे जे आहे हे आपले मुगाच्या भज्यासारखे भजे आहेत जे ह्याच्यापासून बनवतात। पांढरे चणे म्हणजे काबुली चण्यापासून बनवलेले हे मुगाचे आपले काबुली चण्यापासून बनवलेले हे भजे आहेत। हे भजे हे पिठा म्हणून पोळी आहे, नॉर्मल पोळी आहे, त्याला असं फाडायचं आणि हे जे हमस आहे ही पेस्ट क्रीम सारखी ही याच्यामध्ये टाकायची, त्याला स्प्रेड करायचं पूर्ण, त्याला असं पूर्ण स्प्रेड करायचं आणि हे भजे याच्यात लावायचे, दोन त्याला फोल्ड करायचं आणि या देवाचं नाव आणि करा सुरू। ओके, सो या हॉटेलचं नाव आहे डॅनिश फलाफल। अरंबोल बीच जे आहे ते अरंबोल बीचच्या एक्झॅक्ट समोरच आहे। इथं भरपूर हॉटेल्स आहेत। आता कसं आहे की अरंबोल म्हटल्यानंतर नाही तर खूप प्रकारचे लोक इथं राहतात, वेगवेगळ्या नॅशनॅलिटीजचे लोक राहतात। त्यापैकी ही एक फलाफल एक आयटम आहे जे लॅबनीज फूड म्हणतात याला। आणि टेस्ट तर याची चांगली आहे, म्हणजे फिक्का आहे हे, याला काय असं तिखट वगैरे नाही आहे, आपला झणकेदारचा आयटम नाही आहे हा, एकदम फिक्का फुसूक आयटम आहे। फक्त या प्लेटमध्ये तुम्हाला हमस म्हणजे काबुली चण्याची पेस्ट, हे 4 भजे, ही पोळी, पिठा, फ्रेंच फ्राईज आणि सॅलड असं आयटम 130 रुपयाला मिळतं। एवढं आहे की हे खाऊन पोट भरतं फॉर शुअर, कारण काबुली चना म्हटल्यानंतर ते हेवी असतंच ऑलरेडी। आणि मग तुम्हाला जर इथं वेगळे आयटम ट्राय करायचे असतील, बघा आता गोव्यात आलो म्हटल्यानंतर बरेचसे आयटम्स तुम्हाला इथं नॉर्मली खायला मिळतील, आपलं वरण भात भाजी पोळी। पण हे असे काही आयटम आहेत की हे तर माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे, मी पहिल्यांदा खातोय, कारण असं कधी बघायला मिळालं नाही मला। आणि इथं आलो काल परवामध्ये एक जणांसोबत डिस्कशन चालू होतं, त्यांनी मला सांगितलं फलाफल ट्राय कर, म्हणून मी इथं ट्राय करायला आलो। बट ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचं झालं तर आयटम चांगला आहे, फिक्का फुसूक आहे, स्पायसी काहीच नाही आहे। स्पायसी लागत असेल तर त्यांना सांगू शकता की थोडं स्पायसी वगैरे बनवून द्या, बट आय डोंट थिंक सो या आयटममध्ये स्पायसी कसं काही बनवू शकेल। इथं भरपूर असे वेगवेगळे आयटम्स आहेत, तुम्ही ट्राय करू शकता। हमस तर आवडलं, जरा चांगला आयटम दिसला, फ्रेंच फ्राईज बाकीचं आहे, ठीक आहे। मग असा होता हा शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ, कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आयटम तर हा भारीच आहे, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, आवडल्यानंतर नक्की कमेंट करा। भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी नवीन गोष्ट घेऊन। धन्यवाद।